आता बातमी पंढरपूरमधून आहे। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। 5 किलोमीटर लांबपर्यंत विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग सध्या लागली आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। नाताळ सलग आलेल्या 3 सुट्ट्या आणि पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेमुळे पंढरपूर सध्या हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर लाखोच्या संख्येने भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल दर्शनाकरता 6 ते तासाचा आता सध्या कालावधी लागत आहे। आपण जर बघितलं तर राज्यामध्ये नवीन कोरोनाचा जो व्हेरियंट आलेला आहे त्यामुळे प्रशासन देखील आता अलर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने देखील भाविकांना मास्क आणि सॅनिटायझर करून आत घेण्यास सुरुवात केलेली आहे। कंपल्सरी जरी नसलं तरी प्रत्येक भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून विठ्ठलाचं दर्शन घ्यावं असं आवाहन देखील मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर पंडित प्रदीप मिश्रा आणि नाताळच्या सुट्टीमुळे जवळपास 8 ते 10 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। या खरं तर 8 दिवसामध्ये 10 लाख भाविक येऊन जाणार आहेत। त्यामुळे पंढरपूरमध्ये असलेले मठ असतील, लॉजेस असतील, धर्मशाळा असतील, ह्या सगळ्या आता हाऊसफुल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच पंढरपूरमध्ये ह्या नाताळची सुट्टीमुळे जवळपास लाखोच्या संख्येने भाविक आजपासूनच यायला सुरुवात झालेली आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी।